तर मित्रांनो खेळून थकलोय आपण. काय तर मित्रांनो खेळून थकलोय आपण. तर आपण मॅगी घेऊन आलोय आता. फोडली का काय तू? मॅगी फोडली. मॅगी बनवू आता आपण. मयूरला बनवायचं दिले 2 मिनिटं म्हणजे ती 5 पॅकेट ना 10 मिनिटं तर लागतील 2 करून. आणि कांदा मिरचा कापून ठेवला काकीने आपण. आणि टोमॅटो वगैरे पण मिरची तर मित्रांनो आता पाणी वगैरे टाकून बनवून घेऊया मॅगी. आणि कशी बनवणार तुम्हाला मला चला. आणि मित्र भेटलो कशी करामत असते ना तुम्हाला पण कळेल. कारण मी मॅगी बनवतो एवढे सोबत. सिंपल ब्रो, सिंपल बनवायची आहे. मॅगी बनवायची. हे बघा मॅगीची पूर्ण हजामत करायला चालू केलेली आहे. तशी मजा येते. 5 मॅगी बनवण्यासाठी 3 जण आलेत. हे बघा आणि मॅगीचे हाल बघा. मॅगी दाखव. मॅगीला पोलीस करून टाकलेला आहे. शेफ राहुल दादा आता रेसिपी सांगत आहे. सांगा. बिर्याणी बटाटा काय मॅगी करायची. इथं सगळं आपण वरती होतो आता. आणि मागे गणपती बाप्पा आपण पाहू शकतो. दाखव लाईट बंद केली तो विषय वेगळा आहे. लाईट बंद केली काय दिसतच नव्हतं काय. एवढं दाखवू का अजून काय तेल टाकत आहे. चालू कर आधी. हे त्याला थोडा काय ठेंगा काय दाखवतो. गॅस पेटवला आपण. गॅस तर पेटवलेला आहे. I have mistake. अरे काय करायचं अरे पहिली तापवतो देखील कशी येडे चालतं ना आज पहिल्यांदा बनवतोय अब्बी ठीक. कांदा कापते. ह्यांनी उडी घातली की खरं सांगा हा जादू वाटणार का नाही. तेल गरम होते. कढीपत्ता नका टाकू. राहुल शेफ आम्हाला शिकवते. दाखवा. आता एक कांदा जास्त होईल ना. हे टोमॅटो कमी टाकू मला वाटतं. अरे टाक तू बस एवढं. अरे कांदा परतवला करपेल यार. काय करपल कांदा हे काय करतो बोल पडतो. टाक. होऊ दे काहीतरी. हा बोलते रेसिपी याला मॅगी येते चांगली बनवायला. मी अर्धीच करणार आहे. अर्धी खाऊन दे. कांदा परतवला पाहिजे होतं चांगला. एक साधी मॅगी बनवायला बघा 3 जण उभे आहेत. आणि ते पण चुकीचं काम करायलेत. आणि बघा हे मार्गदर्शक चुकीचं माझं. इकडे आहे मार्गदर्शक. ब्राऊन बोलते रे. पिंकी हे बघा कांदा पिंकी होते. कांदा पिंक होतो. अरे पोकी होते. अरे मसाला दे. अरे तू काय करतोय. मॅगी तर कांदा कोणी असा कापलाय. अरे होईल ना रे. कशाला मसाला टाकायचा. मॅगी तर टाकू दे. नाही रे पहिला मसाला मसाला टाकायचा. लोकांना नवीन मिशन सांगू नका. मी काय बोलतोय आपण आता हे करून घेतलंय ना. मग याच्यानंतर मॅगी करून डायरेक्ट मी कसं करायचं पण पाणी घालायला मॅगी घालायला असं करायचं बोलतोय. होईल का तुझं. मला वाटतं मॅगी लागणार नाही. मग मसाला लागणार नाही मॅगीला. मग लागेल ना रे. सगळं पाण्यामध्ये मिक्स होईल ना. नाही होत ते तर बोलते पाण्यामध्ये मिक्स होईल. थोडंसं उकळत झालं ना तेव्हा टाकायचा. अरे म्हणून बोललेला पहिले नूडल्स उकडून घे. भाई करा मग कळतंय. आपल्या आईला कसं होत असं भाई एवढं करते. बरोबर आहे. जळाला जशी आपल्या नातेवाईकांची जळते ना तसं जळाला. राकेश आला असं आम्ही जातो घरी. राकेश मला काय बोलला मी चालू घरी. बघा हे आमचे शेफ महाराज तिथं हात ठेवून उभे. एक शूटिंग कॅमेरामॅन 2 कॅमेरामॅन आहेत. कॅमेरा माय बोलते. माय कॅमेरा परत दिलाय मला वाटतंय. पिंकी पिंकी कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालाय वाटतं. नाही कमी कर. हे तिखट तुमचे मसाले तिखट आहेत कमी कर. अरे दे ना तिखट मध्ये आहे. अरे हे बघा हे असे गोड माणसं. हे गोड माणसं असतात म्हणून तिखट खायला. गुड्डूला गुड्डू तू झाल्या. अरे बाबूने मस्त पैकी आता हे व्यवस्थित कापतायत सगळं. भाऊ तू काय केलं करतो ना काय. नाही रे कुठं करपोले बस झालं एवढं. गॅस बंद स्लो. अरे स्लो करते यार. अरे माझं पाणी टाकायचं. नाही अरे झालं नाही अजून. ते कुठे परत आता मसाला सगळा रेडी झालेला आहे. बंद कर आता बंद कर.
बंद कर नाही कशाला? अरे बंद कशाला? अरे बंद कर, हे काढून घ्यायचं साईडला, त्याच्यामध्ये मॅगी टाकायची परत. चालूच आहे. कसं करायचं तुम्ही सांगा. पाणी टाक, हे मसाला टाकून दे. त्याच्यामध्ये मसाला मसाला अरे ऐक, मसाला टाक, पाणी टाकून दे, नंतर मॅगी टाकून मला तोंड जोड येऊ दे. हे अमोल दादा एकदा सांगणार आहेत रेसिपी काय काय करणार आहेत. एक्सपिरियन्स वाला माणूस आहे आमच्या इथं. आचार्य बोलते त्यांना, अमोल आचार्य. आचार्य असते रे, आचार्य. हे बघा हे आचारी आहे सॉरी. मस्त चालू आहे. एक जण तोंड धुवायला गेलाय. इकडं सगळं व्यवस्थित आहे. काय करायला काय माहिती. अरे, उडवायला. बार खायचं का तुला? खाण्याच्या पहिलं सांडा सांडी चालू आहे बघा. एक कांद्याचा पीस इथं लपलाय. अरे तुला देणार खायला. अरे अमोल पटकन, अरे मसाला टाकला ऑलरेडी. अरे बारीक करा यार. अरे पटकन अमोल पाणी टाक, लवकर लवकर लवकर. हा म्हणजे आपण जे खातो ना ते बाप्पांना पण द्यायचं. अरे लवकर इथं करपायला लागले, पप्पा बोलली करपल्याला दिलं मला. हा. अरे अरे कर पहिले लवकर लवकर टाक टाक. का माहितीये का, मसाला टाकला आपला मॅगी मसाला waste आता नाही सगळे करायचा. सगळे मसाला टाकायचा, एवढा नाही सगळं टाकायचं. अरे करची चढव जरा जोर जोरात. ते बघा ते बघा. काय रे, अरे अजून 4-5 पाठवले. झोप. थोडं टेस्ट नाही लागत. तेव्हा माझा मसाला टाकण्याची ही चालू आहे. काही नाही, फक्त एवढं व्हायचं काम करतो. हा हे बघा फ्रेश स्माइल दिलाय. काका पण आलेत आपले, काकाला पण टेस्ट करायची आपली. हे सगळं सांगायला लागतं एक एक गोष्ट. मी काय केलंय, हे रस्सा वाटायलाय. ते बघा अरे मॅगी देणार, मॅगी टाकून देणार. अरे कुठं मॅगी टाकू, थांब ना पहिली उकळून दे. अरे असं हे बघा चालू झालेलं आहे वापिस. हे नवीन आमच्यासोबत मेंबर जोडलेत. सूरज हे नवीन आचार्य. आचार्य नाही रे, आचार्य असं आवडते. आचारी नवीन आचारी जोडलेले आहेत. जोडले नाही ते खायला आलंय. बघा हे ते वांग. बघा पाणी सुटायला त्या तोंडात, पण त्याला आम्ही थांबवले ना अख्खी मॅगी खायला. मला ठेवतो, मला ठेव. हे इथं चालू आहे प्रोसेसिंग. पांढा पाणी कमी पडलं. पाणी कमी पडले. आचारी बघा ते बघा काहीच काम नाही करायले, उभे आहेत फक्त. त्याला पाणी द्यायला सांगितलंय. थोडं टाक ना. मला वाटतं ना मॅगीचे काहीतरी वाट लागली. मी चांगलं माझ्या पद्धतीने बनवत होतो. दूध टाकू. ऑलमोस्ट मॅगी रेडी झालेली आहे. आता फक्त सर्व वगैरे करायचंय. सव नसते ते, सर्व असते. तू बोल. तर मित्रांनो आता मॅगी रेडी झालेली नाही झाली. आता थोडीशी तिला वाफवून देऊ आपण. आणि मग थोडंसं घट्ट झाली, कारण की आपल्याला सूपवाली मॅगी नाही आवडत, आपल्याला सुकी आवडते. सूपवाली वेगळी बनवू कधीतरी. चालेल. आता नॉर्मल बनवू. तर मित्रांनो आता मस्तपैकी झाली, रेडी नाही अजून थोडंसं वाफायला ठेवू. आणि आता झाकण ठेवले हातन, कारण की ते वाफ येत राहील, ते आतमध्ये रेडी होईल. बरोबर, हे काही लोकांना माहितच नाही. आणि करपलं नाही पाहिजे, नाही तर तुलाच खायला घालीन सगळे. सूरजला खायला घालू करपलेली. चला तर मित्रांनो पाहू शकता, बलाढ्य व्यक्ती आपला मॅगी हलवते, कारण की पॉवर पाहिजे मॅगी हलवायला फुल एकदम. सूरज भाई डोला का शोला. तू मला वाटतं ते तुला चमच्याची पण गरज नाही, हाताने असा घरी पटपट आलो. व्हॉट इज दिस मॅन, व्हॉट इज दिस. काय होतं आईला, लाईट गेली. अरे काय आले गणपती बाप्पा मोरया. अरे लवकर आलो ना, भूक लागली इथं. हा मग चला. मी जरा पाहू शकता, आम्ही घोळ केलाय म्हणून काकीला बोलवले. आम्ही का सगळा घोळ केलता. कच्ची राहिली ना वाटतं, कच्ची राहिलेली. तो तोंडच कच्चं आहे. नाही ना, झाले सांगितली झालं ना, रेडी ना. मम्मीकडनं डन आहे. चला खायचे. पहिला ह्याला देऊ आपण, बलाढ्य व्यक्ती. तुला पण देऊ. बलाढ्य ठेवू. नॉर्मल पर्सन. पहिली गणपती बाप्पाला ठेवू आपण, कारण की आपण जे पण खातो ते बाप्पासोबत वाटून खातो का. चला दे ना, एवढे काय कंजूसगिरी करतोय. बाप्पा बघितलं कसं करतोय तो, बघितलं का तुम्ही. मन मोठ्या बाप्पा. तर मित्रांनो आता आपल्या बाप्पाची लाईट लावली, पाहू शकता. आता आपण त्यांना ठेवूया. ठेव. बघा मित्रांनो, आपल्यासोबत आपल्या बाप्पाचे पण लाड आहेत भरपूर.
बोला गणपती बाप्पा मोरया. चला आता आपण आपल्याला वाढून घेऊ. होय बलाढ्य साईडला. तर मित्रांनो आता फायनली मॅगी रेडी झाली आपली, पाहू शकता. आणि सुरजला कमी दिली बाई. मला दे. अच्छा नाही, मला 2 प्लेट आहे. ए ठेव दे का शॉट. दादा टेस्ट सांगा कशी झाली. खा पहिले. हा चल तू खा. चल बलाढ्य तू खा. का बलाढ्य सांगते कशी झाली. खरं सांगायचं, मारी नाही तर खोटं बोलला तर खरं खरं सांग कशी झाली. छान आहे, छान आहे. छान आहे पक्का. 10 पैकी किती. 10 पैकी 2. ए प्लेट काढून घे. प्लेट काढून घे त्याची. प्लेट काढून घे. नाही रे चला. ए राहुल तू खा. आपण काय पटकन एक घास का. आता मी खाल्ली. राहुल जास्त गरम खात नाही, थंड खात नाही, असं कसं. असं कसं आईस्क्रीम खातो का. आईस्क्रीम कशी आहे बाई. हा फक्त मुंडी भी. तोंडावरनं तर वाटतंय काहीतरी चूक झाली. चांगलं चांगलं थोडं तिकडे पाहिजे. हा. दादा भारी आहे, भारी आहे. सांग पटकन खाऊन एक घास. एक नंबर. छान झालं. कशी झाली. सुशांत छान झाली ना. एकदा तू खाल रे बलाढ्य. तू मी खातो मेन माणूस. मेन नाही तू. आम्ही तुला गिनतीच घेत नाही. का पटकन काय का आता. बोलते यार. हा चालतंय चल. थोडी इथं चालली चांगले असते. कसं आहे. छान आहे मॅगी. एकदम छान. एकदम. अमोल कडक भाई. 9.5 तूच टाकलेले मसाले. 50 तुझेच कापले. चला आता खाऊन घेऊ आणि पुढचं दाखवतो. चला. तर मित्रांनो ब्लॉग कम्प्लीट झालेला आहे. म्हणजे आपलं दर्शन वगैरे झालं आणि आज फुल धमाल केली मित्रांनी आम्ही. बलाढ्य दिसते का नाही. तर आज फुल मजा केली आम्ही आणि मॅगी वगैरे खाल्ली आणि जुने खेळ खेळलो. म्हणजे अजून खेळायचे होते पण याला जॉबला वगैरे पण जायचे. प्रत्येक जण इथे जॉब वगैरे करते, काय ना काय चालूच आहे. तर तुम्ही पण असं सपोर्ट करत राहा आणि मित्रांच्या घरी जात राहा. म्हणजे हे सण आपल्यासाठीच असतात की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण जुने आपल्या पद्धतीने सण साजरे केले पाहिजे, त्यासाठीच असतात. तर एकामेकाच्या घरी जाऊन तुम्ही सण साजरे करा, घरातच बसू नका. कारण 365 दिवस आपल्याला जॉबच असतो, तोच नाही करायचा. त्या व्यतिरिक्त आपल्याला एन्जॉय म्हणून पण आपले सण साजरे करायचे आणि आपली संस्कृती म्हणून पण करायचे. तर तुम्ही पण सगळे सण साजरे करा आणि असेच मित्रांना भेटत राहा. आणि माझे सगळे शाळेतले जुने मित्र आहेत आणि अजून भरपूर मित्र आहेत. सर्वांना भेटवेल हळूहळू करून. कारण की पॉसिबल तर नाही सगळ्यांना सोबत भेटणं. जेवढे भेटतात तेवढे दाखवू तुम्हाला. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि गणपती बाप्पा चला. जय महाराष्ट्र.